अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यांच्या आतुरतेचा दिवस, ज्या गोष्टीची किंवा ज्या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक सेवेकरी आतुरतेने वाट पाहतो, तो सण आलेला आहे आपल्या सर्वांसाठी. तो म्हणजे गुरुपौर्णिमा. हो, 29 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा. अधिक मासामुळे गुरुपौर्णिमा यावर्षी थोडीशी लेट झालेली आहे, पण सगळ्यांची आतुरता लवकरच संपणार आहे. प्रत्येकाला ज्या दिवसाची वाट पाहत होती किंवा ज्या गोष्टीची आतुरतेने ते वाट पाहत होते, ती म्हणजे स्वामींची 21 दिवसांची सेवा, जी खूप श्रद्धेने आपल्याला करायची आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने, प्रत्येक स्वामी भक्ताने सज्ज व्हायचं आहे, ते म्हणजे सेवेसाठी. महाराजांची सेवा यावेळेस आपण आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून करायची नाही, कारण गुरुपौर्णिमा एका गुरु आणि शिष्याचं नातं दर्शवणारा हा दिवस, आणि हा दिवस गुरुसाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि एका शिष्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो. आणि असा हा दिवस 29 जुलै रोजी आलेला आहे. कारण या दिवशी काहीतरी मागण्यासाठी नाही किंवा गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे. आपल्या महाराजांकडून आपण दरवेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो, कोणत्या ना गोष्टीची अपेक्षा ठेवून आपण सेवा करत असतो. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण यावेळेस काहीही न मागता तुम्ही महाराजांची सेवा करून पहा. तुम्ही जे सुद्धा म्हणजे कधी मनात देखील विचार केला नाही अशा गोष्टी देखील तुम्हाला मिळतील. इतकी सुंदर अशी ही स्वामी सेवा आहे, इतके सुंदर असे हे स्वामींचं गुणगान आहे. आणि यामध्ये जर आपण रमून गेलो तर खूप खूप म्हणजे खूपच आपल्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजायचं आहे. अर्थात महाराज परीक्षा घेतात, पण त्यातून तारून नेण्याची शक्ती देखील महाराजच आपल्याला देत असतात. बघा, आता प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असणार आहेत. आपापल्या गुरूंची सेवा करण्यासाठी किंवा गुरूंना गुरु दक्षिणा देण्याची अत्यंत खूप सुंदर अशी संधी म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. आणि या निमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. चला तर मग स्वामी सेवेला लागूया. 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत आपल्याला अशी 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. आणि प्रत्येक स्वामी भक्त यासाठी सज्ज असणार आहे, मला माहिती आहे. नवीन सेवेकरी असो किंवा जुना सेवेकरी असो, आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेची सुरुवात 9 जुलै म्हणजे सेवेला सुरुवात 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे. तुमच्या ज्या नशिबात देखील नव्हतं किंवा तुम्ही विचार देखील केला नाही अशा गोष्टी देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आणि अशी ही सेवा आपल्याला 21 दिवसांची करायची आहे. भरपूर लेडीज अशा असतात किंवा महिला अशा असतात की 9 जुलैमध्ये त्यांची मासिक पिरियडची डेट असेल किंवा त्यांना कुठेतरी काही कामानिमित्त बाहेर जायचं असेल, तर ते 9 जुलैला म्हणजे सुरुवात करू शकत नाहीत, किंवा त्यांची पिरियडची डेटच त्या वेळेत येत असेल 9 नंतर, तर काय करायचं? अगोदर 4-5 दिवस अगोदर सुरुवात करायची सेवेला, म्हणजे 29 जुलै पर्यंत आपले 21 दिवस पूर्ण होतील. बरोबर? कारण कसं होतं की परत कुठेतरी धाकधूक होते, मन आपल्याला आपलंच खात राहतं की माझ्याकडून 29 जुलै पर्यंत 21 दिवसांची सेवा किंवा 21 पारायण झाले नाही तर मी काय करू, कसं नको, सगळं आपल्याला म्हणजे खूप बर्डन येतं आपल्याच मनावर. त्यामुळे म्हणून तर मी व्हिडिओ लवकर टाकत आहे. तुम्ही अगोदर सुरुवात करायची आहे. नवीन सेवेकऱ्यांची खूप इच्छा आहे, पण त्यांना कुठे पोथी मिळत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्यापर्यंत ही पोथी पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करेन. तुम्ही विश्वास ठेवा आणि एकदा कमेंट करा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी जो लँडलाईन नंबर आहे तो नक्कीच देईन आणि त्याच्यानुसार तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हे दिंडोरी प्रणित केंद्राचं स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत आहे. आणि या पोथीची महत्व म्हणजे हा महाराजांचा आत्मा आहे. याच्यामध्ये महाराजांचा आत्मा वसलेला आहे असं समजा, आणि याची आपल्याला सेवा करायची आहे. ताई, आम्हाला या पारायण करायला इतका वेळ नाहीये, तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. बघा, आता हे 21 दिवस आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. म्हणजे आपण रोज नित्यसेवेमध्ये 2-2 अध्याय वाचतोच. ती सेवा नित्यसेवेची वेगळी, पण हे म्हणजे एका बैठकीमध्ये तुम्हाला 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. सकाळी 12 ते 12:30 ही वेळ वर्ज करायची आहे आणि बाकीच्या वेळेमध्ये आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. थोडक्यात सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. आता बघा, सगळ्यात अगोदर सुरुवात करताना तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही 9 जुलैला सुरुवात जर करणार असाल तर तुम्ही तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जायचं आहे. जाताना एक नारळ, खडीसाखर, फुल घेऊन जायचं आहे. तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, गुरुपौर्णिमा येत आहे, या निमित्त गुरुदक्षिणा म्हणून फुलाची पाकळी म्हणून मी सेवा करणार आहे, किंवा तुमच्या चरणी मी जी काही सेवा करणार आहे ती रुजू करणार आहे, ती स्वीकार करून घ्या आणि या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊन देऊ नका, अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. हा संकल्प नाहीये बरं का, ही प्रार्थना आहे. आणि महाराजांना प्रार्थना करून आल्यानंतर घरी येऊन संकल्प करायचा
संकल्पामध्ये यथाकालीन किंवा यथाशक्ती, यथाकालीन हा शब्द वापरायचा, अखंड हा शब्द वापरू नका. म्हणजे काय होतं, अखंड म्हणजे कोणताही खंड न पडता केली जाणारी सेवा, आणि खंड म्हणजे कधीही कुठूनही संकट येऊ शकतं, इमर्जन्सी येऊ शकतं, इमर्जन्सीमध्ये आपल्याला बाहेर जाऊ लागू शकतं. यासाठी यथाकालीन हा शब्द वापरायचा आणि संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि यावेळेस काहीही न मागता महाराजांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. शुद्ध अंतःकरणापासून ही सेवा करून पहा. शुद्ध भाव ठेवायचा आहे. महाराजांना तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नकोय, तुमच्याकडून सोनं नकोय, चांदी नकोय, चांदीचं ताट नकोय, काहीही नकोय महाराजांना. महाराजांना फक्त तुम्ही केलेली भोळी भाबडी सेवा हवी आहे. आणि ही सेवा जर महाराजांच्या रुजू करायची असेल, बघा तुमचं आणि महाराजांचं नातं असं आहे, या दोघांमध्ये आपली जी विचारांची भिंत आहे ती भिंत आपल्याला तोडून काढायची आहे. जे मन आपलं भरकटतं त्या मनाची भिंत जी आहे, जे भरकटत जातं ते मोडून काढायचं आहे आणि एकदम महाराजांच्या चरणाशी आपल्याला जाऊन राहायचं आहे. आणि जर महाराजांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, महाराजांच्या चरणी जर रुजू व्हायचं असेल, त्यांच्या चरणी जाऊन लीन व्हायचं असेल त्यांच्या सेवेमध्ये, तर तुम्हाला नक्कीच महाराजांची शुद्ध भावना ठेवून, त्या सेवेवरती विश्वास ठेवून, त्याच्यावरती कोणतीही शंका न आणता मी केली आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, किंवा मीपणा मिरवत फिरायचं नाहीये, मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून मिरवत फिरायचं नाही, मीपणाचा नाश करायचा आणि इथून प्रवास जो सुरू करायचा आहे, आपल्याला इथेपर्यंत प्रवास आणायचा आहे आणि महाराजांचं बोट पकडून तुमचा प्रवास इथेपर्यंत देखील जाणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. आता स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आहेत. 21 अध्यायामध्ये महाराजांच्या प्रत्येक लीलेचा प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे आणि या लीला जर तुम्ही पूर्ण मन लावून जर वाचल्यात किंवा हे पठन करता करता तुम्ही जर महाराजांच्या ती सगळ्या लीला डोळ्यासमोर तो इमेज तयार करत गेला, तर त्याहून सुंदर कोणती दुसरी सेवा नाहीये. तुमच्या समोर ती सगळी सेवा प्रकट राहते, तुमच्या मनात राहते आणि डोक्यात सुद्धा ते राहतात. तुम्हाला वाचण्यासाठी देखील बरं पडतं. सगळ्यात अगोदर महाराजांचे संकल्प घेतल्यानंतर स्वामी स्तवनाने, पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं विसरायचं नाहीये, स्वामी स्तवन बोलायचं आहे आणि तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी शक्य नाहीत, नवीन सेवेकरी आहात, 1 माळ करा, काही हरकत नाहीये. 1 माळ केली तरी देखील चालेल. नवीन सेवेकऱ्यांनी हळूहळू माळीची संख्या वाढवायची आहे तुम्हाला. हा पहिला अध्याय आहे, तुम्ही बघू शकता. आता हा पहिला अध्याय खूप छोटा अध्याय आहे हा, आणि हा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे. तुम्हाला दाखवलं तर मी बघा, इथे अध्याय दुसऱ्या पानावरतीच इथे अध्याय संपतो आणि इथूनच दुसरा अध्याय सुरू होतो. आता पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळे थोडीशी पानं एकमेकांना चिटकलेली आहेत. लगेचच दुसरा अध्याय देखील इथे संपतो, इथून तिसरा अध्याय सुरू होतो. म्हणजे इतके छोटे छोटे अध्याय आहेत आणि प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती हे अवलंबून आहे बरं का. आणि तुमचं स्पीड कसं आहे त्यावरती. तुमचं स्पीड हळू असेल तर तुम्हाला 1 तासांवरती 15 ते 20 मिनिटं जाऊ शकतात. तुमचं स्पीड खूप चांगलं असेल, तुम्ही समजून उमजून घेऊन व्यवस्थित पठण करत असाल किंवा तुमच्या तोंडामध्ये ते सगळे शब्द रुळलेले असतील, तर तुम्ही नक्कीच 1 तासामध्ये हे तुमचं सगळं संपणार आहे. असे ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे. ती आपल्याला मन लावून वाचायची आहे. वाचन करताना कोणतीही चूक करायची नाही, म्हणजे आपल्या मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. आपलं मन आणि महाराज म्हणजे एकरूप करायचे आहे. त्यामुळे चांगल्या मोठ्या स्वरामध्ये वाचायचं आहे, म्हणजे आपलाच आवाज आपल्या कानामध्ये येईल. त्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे आपलं मन कुठेही भरकटत जाणार नाही आणि एका जागेला तुम्ही राहाल. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. 21 पारायण आपल्याला करायचे आहेत, 21 स्वामी चरित्र सारामृताचे, बरोबर. काही कारणास्तव तुमचे दिवस स्किप झाले किंवा काही कारणास्तव तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं, तर तुम्ही एका दिवसात 2 देखील पारायण करू शकता. मासिक पिरियड्स आले तर ते 4 दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत. सुतक विटा आला तर ती सेवा स्टॉप करावी लागणार आहे. त्याच पद्धतीने बघा, आता तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. हे पारायण झाल्यानंतर 11 माळी जप करायचा आहे. माळ नाहीये तर तुम्ही 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं बसायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा सुंदर आवाजात महाराजांचं नामस्मरण करायचं. नामस्मरणामध्ये देखील लीन होऊन जायचं आहे. आणि 11 वेळा तारक मंत्र. तारक मंत्र असा आहे जो महाराजांनी आपल्या रक्षणासाठी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तारून नेण्यासाठी, प्रत्येक भक्ताला तारून नेण्यासाठी हा तारक मंत्र दिलेला आहे. एखाद्या विशिष्ट वेळेस, म्हणजे एखादी व्यक्ती, आपली प्रिय व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल, बेडवरती असेल, तर तिच्या जवळ जर बसून तुम्ही नामस्मरण किंवा तारक मंत्राची सेवा जर केली तर त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये देखील खूप चांगली सुधारणा होत असते. अशी सुंदर अशी ही सेवा आहे. तर तुम्ही नक्कीच ही सेवा करायची आहे. यामध्ये नियम अटी म्हटला तर तुम्हाला या सेवेमध्ये मांसाहार करायचं नाही. 21 दिवस संपूर्णपणे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. शक्य झाल्यास ब्रह्मचार्याचं पालन करा, नाही केलं तर देखील चालणार आहे. आणि आपल्या घरामध्ये शक्यतो शांतता राखायची आहे. कारण एखाद्याचा आवाज चढत असेल तर आपण शांत राहायचं आहे. जितकं होईल तितकं शांत राहायचं आहे. कोणाची निंदा नालस्ती करायची नाहीये 21 दिवसामध्ये. आणि
निंदा नालस्ती करायची नाही. नंतर बाहेर गेल्यानंतर देखील कधी घरामध्ये आलात तर बाहेर कोण कसं असतं आपल्याला माहिती नाही. आपल्या घरामध्ये सेवा सुरू आहे ना, तर तुम्ही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे किंवा आंघोळ करा, काही हरकत नाहीये. पाऊस चालू आहे तसं पण आपले पाय वगैरे सगळे घाण होतात, पण आपण आंघोळ करू शकतो. घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहा आणि आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने बघा, आपण कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाच्याबद्दल राग मनात उत्पन्न करायचं नाही. परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न घेऊ नका 21 दिवस, कारण परान्नाचे दोष लागतात. आणि काही इमर्जन्सीमध्ये तुम्हाला घेऊ लागलं किंवा घरी आपल्या घरी कोणाचा कार्यक्रम असेल शेजारी वगैरे, किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कार्यक्रम आहे ना, आपण तिथे गेलो तर तिथे बघा आपण काही बोलू शकत नाही. तर अशा वेळेस तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि तुम्ही त्यावेळेस अन्न घेतलं तरी देखील चालेल, कारण गायत्री मंत्र म्हणल्यामुळे परान्नाचे दोष आपल्याला लागत नाहीत. अशी ही सुंदर सेवा आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येक अडचणीतून आपल्याला तारून नेते, वर काढते. आणि महाराजांचं बोट जर आपण पकडलं तर महाराज आपल्या हातून जरी महाराजांचं कधी बोट सुटलं तर महाराज देखील आपलं बोट कधीच सोडत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि ही सेवा एकदा मनापासून करायला लागा. तुमच्यासाठी नाही, फक्त महाराजांसाठी ही सेवा करा. कधीतरी स्वतःसाठी काही न मागता, कधीतरी स्वतःचा स्वार्थ न साधता महाराजांसाठी, आपल्या गुरूंसाठी काहीतरी करा. आणि गुरूंच्या चरणी ही सेवा लीन करून पहा. नक्कीच 100% तुम्ही जो विचार देखील केला नाही असा म्हणजे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये उभा राहील. आणि खूप सुंदर असा या सेवेतून तुम्हाला अनुभव मिळणार आहे. महाराज देखील कधी कधी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देतात. कधी फक्त संकेत ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि आता इथून पुढे सगळे व्हिडिओज आपले गुरुपौर्णिमेनिमित्त हळूहळू येणार आहेत. तर प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन नवीन जे व्हिडिओ मी टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. व्हिडिओ कसा वाटला यासंबंधी नक्कीच कमेंट करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्चू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.